मुळात इथे जेव्हा बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार जेव्हा झाला सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हाच सोपाऱ्याला सांचीच्या अगोदर स्तूप निर्माण झालेलं होतं. सांची झालेलं पण नव्हतं, बुद्धांच्या हयातीतच. सम्राट अशोकांचा अजून काळ यायचाच आहे. सम्राट अशोकांच्या आधी सम्यक संबुद्धांचं महापरिनिर्वाण होणारच आहे, अजून महापरिनिर्वाण झालेलं नाही. त्याच्या आधी पुन्हांनी सम्यक संबुद्धांना साष्टीमध्ये आमंत्रण केलेलं होतं, पण ते न आल्या कारणाने सम्यक संबुद्ध कधीही मुंबईमध्ये आलेले नाहीयेत. लक्षात ठेवा, आपल्याकडे आख्यायिका आहे की बुद्ध आले होते आणि बुद्धांनी इथे प्रचार प्रसार केला. तसं थायलंडवाले पण म्हणतात आणि श्रीलंकावाले पण म्हणतात की आमच्याकडे बुद्ध आले होते, पण बुद्ध कधीच गेलेले नाही. ती इथे पण मुंबईमध्ये पण नव्हतं आले. पण बुद्धांचं भिक्षापात्र मात्र इथं आलेलं होतं. बुद्धांचं भिक्षापात्र आहे ना, मुंबईमध्ये आलेलं होतं सोपाऱ्याला 1840च्या आसपास. कॅम्पेबल आणि भगवानलाल इंद्राजी, जे संस्कृतचे गाडे अभ्यासक होते, गुजरात मधले होते, त्यांनी त्याचं उत्खनन केलं. सोपाऱ्याचं तो ढिगाऱ्यांच्या स्वरूपात होता. तिथे त्यांना काय भेटलं, मोठी कास्केट मिळाला, दगडी कास्केट मिळाला. सर तू टॅब द्या ना. तर त्या कास्केट, एवढं मोठं कास्केट आहे, तो कास्केट आजही उपलब्ध आहे तुम्हाला बघायला. तो कुठे आहे, तर तो आहे फोर्टला मुंबईला आजही आहे. तो जो दगडी कास्केट जो आहे तो असा आहे. दगडी कास्केट जो होता ज्याच्यामध्ये बुद्धांचं भिक्षापात्र ठेवलेलं होतं, तो कास्केट असा आहे. याच्यावरचं काम जे ज्या पद्धतीचं आहे, तर त्याच्यावरून आता या दगडी कास्केटमध्ये आपल्याला काय काय भेटलं, तर दगडी कास्केटमध्ये आपल्याला आता हे इथे याच्यामध्ये ना छापील अशी समज होती त्या काळात जेव्हा हे मिळालं तेव्हा. तर हे साधारण इसवी सनाचं 2रं शतक होतं. इसवी सन 2रं शतक. या काळामध्ये स्तूपांचं जीर्णोद्धार करणं किंवा स्तूप बांधणे, त्याची डागडुजी करणे हे खूप मंगल आणि पवित्र कार्य मानलं जात होतं. सप्तबुद्धांची तोपर्यंत संकल्पना अस्तित्वात आलेली. जेव्हा मी हा काळ सांगतो, इसवी सन 2रं शतक, म्हणजे आजपासून साधारण 1800 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला अशी धारणा होती लोकांची की 7 बुद्ध होतात. आता आपल्याकडे किती बुद्धांची संकल्पना आहे, 28 बुद्धांची संकल्पना आहे. पण जेव्हा हा उत्खनन झालं तेव्हा सप्तबुद्धांची संकल्पना होती. त्यांच्या छापील मूर्त्या सापडलेल्या होत्या. त्या ज्या मूर्त्या आहेत त्या ह्या मूर्त्या होत्या. हे दिसतात ना. तर ही म्हणजे एक दगडी खूप मोठं भांड होतं, त्याच्यामध्ये एक तांब्याचं भांड होतं, त्याच्यामध्ये एक पितळेचं भांड होतं, एक त्याच्यामध्ये चांदीचं भांड होतं आणि त्याच्यामध्ये स्फटिकाचं भांड होतं. एक कुपी होती. स्फटिक समजलं ना, क्रिस्टल ज्याला म्हणतो, पारदर्शक दगड असतो. तर ते सगळं काम जे आहे ज्या पद्धतीचं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर त्या कुपीमध्ये जी स्फटिकाची कुपी होती त्याच्यामध्ये हा सोन्याचा, हा जो आहे ना, हा छोटासा दिसतोय तुम्हाला, है ना, छोटासाच दिसतोय. हा एवढासाच आहे. याच्यामध्ये मातीच्या भांड्याचे 13 तुकडे सापडले. किती? 13. तेव्हा लक्षात आलं, आणि त्याची जेव्हा कार्बन डेटिंग केली गेली तेव्हा लक्षात आलं की सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्र हा मुंबईमध्ये आलेलं होतं, म्हणजे सोपाऱ्याला आलं. आता सोपाऱ्यालाच येण्याचं कारण काय, कोणी सांगेल? सोपाऱ्यालाच ते येण्याचं कारण काय होतं? सोपारा ही तेव्हा आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेलं एक बंदर होतं. तिथून एथेन्स मध्ये ग्रीक, रोम मधून लोक येत होती आणि तिथूनच बुद्ध धम्म जो आहे भारताच्या बाहेर गेला. त्याच ठिकाणातून बुद्ध धम्म जो आहे तो, म्हणजे आपण आता मी सांगितलं ना, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा मुलगा देखील इथे आले होते. स्थवीर महेंद्र जे श्रीलंकेला गेले ना, त्याच्या आधी इथे आले होते आणि इथूनच त्यांनी वंदन करून मग ते इथून निघून गेले. आणि त्यांना माहिती होतं की ते इथून गेल्यानंतर परत येणार नाही, त्याची कल्पना होती त्यांना. म्हणजे स्थवीर महेंद्रांना कल्पना होती की ते परत कधी येणार नाहीत. आणि ते कुठे राहिले, ते जे राहिले ना, म्हणजे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, मौर्य घराण्याचे 3रे शासक, त्यांचा सुपुत्र, म्हणजे केवढा मोठा भाग आहे, म्हणजे ज्याला जम्बूद्वीप आपण म्हणतो. जम्बूद्वीप या देशाला काय नव्हतं, याचे पुरावे कुठे तुम्हाला सापडतात? लेण्यांमध्ये ना. कोणत्या लेणी? त्याच्यासाठी लेण्या टिकल्या पाहिजेत. तुमच्या लेण्यांमध्ये त्याचे पुरावे आहेत. कार्ला लेणीला गेलात ना, तर कार्ला लेणीवर त्या चैत्यगृहामध्ये जाण्याच्या आधी जी बाहेर ओसरी आहे, त्याच्या डाव्या साईडच्या वरच्या एका शिलालेखांमधून तिथला एक श्रेष्ठी जो आहे,
भूतपाल नावाचा श्रेष्ठी, तो म्हणतो की जम्बूद्वीपातील सर्वोत्तम शैलगृह मी दान देत आहे. जम्बूद्वीप, जम्बूद्वीप कशाला म्हणतात? या भूभागाला नाव होतं, म्हणजे आपण ज्याला आज भारत भारत, हिंदुस्थान नव्हतं, हिंदुस्थान नव्हतं, त्याला नाव होतं जम्बूद्वीप. या जम्बूद्वीपाचे पुरावे तुम्हाला तिथे सापडतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या लेण्यांमध्ये तुम्हाला सापडतात. आणि सगळ्याच्या सगळे पुरावे तुमच्या दगडांवरती आहेत. जे कागदाचे होते ते नष्ट करणं शक्य झालं, पण दगडावरचे नष्ट कसे करणार? हे तुमचे पुरावे आहेत. आणि हे पुरावे तुम्हाला आजही ओळखता आलेले नाहीयेत.